नमस्कार। दिवसभर आपण ऑफिसमध्ये बसून ऑफिसची कामे करतो, घरी आल्यानंतर घरातली कामे असतात। दिवसभर आपण आपल्या कामामध्ये बिझी असतो, परंतु रात्री झोपताना आपले खांदे पूर्ण आखडल्यासारखे असतात, मान दुखत असते, आपल्या पूर्ण भागामध्ये पेन होत असते। आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही क्रिया सांगणार आहे, त्या तुम्ही केल्या तर तुमच्या खांद्याने एकदम आराम भेटेल, मानेला एकदम रिलॅक्स वाटेल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। ह्या क्रिया करायला एकदम सिंपल आणि साध्या आहेत, परंतु त्याचे फायदे खूप सारे आहेत। आपले खांदे दुखत असतील तर त्यांना आराम भेटेल, मानेला एकदम आराम भेटेल। ह्या क्रिया कशा करायच्या स्टेप बाय स्टेप एकदा बघूया। पूर्ण ताठ बसायची, या पद्धतीने पाठीचा कणा एकदम स्ट्रेट ठेवायचा। कोणती पण एक्सरसाइज करताना बॅक साइड आपली स्ट्रेट असली पाहिजे, या पद्धतीने। त्यानंतर स्लोली हात पुढे घ्यायचे, या पद्धतीने पूर्ण फिंगर्स आहेत असे ताण द्यायचा पूर्ण बोटांना हातांच्या। त्यानंतर रिलॅक्स, या पद्धतीने करणं। स्टेप बाय स्टेप बघा कसं करताय, त्या पद्धतीने करणे। तुम्ही जर माझ्या बरोबर करत असाल तर तुम्हाला समजेल। या पद्धतीने आपली जी हातांची बोटे असतात, जे बोटांच्या नसा असतात, ते आपल्या पूर्ण खांद्याला कनेक्टेड असतात। त्यामुळे ह्या क्रिया केल्यानंतर आपल्या खांद्याने एकदम रिलॅक्स वाटते, मानेला एकदम रिलॅक्स वाटते। या पद्धतीने स्लोली स्लोली करायचं। त्यानंतर पूर्ण आपलं हा भाग आहे आपलं मनगट, स्लोली स्लोली फिरवणे, रिवर्स, या पद्धतीने। त्यानंतर पूर्ण हात या पद्धतीने करायचे आणि श्वास घेत पूर्ण या पद्धतीने, श्वास सोडत सरळ, श्वास घेत या पद्धतीने, हळूवार पद्धतीने करायचे। श्वास सोडत पूर्ण समोर, श्वास घेत या पद्धतीने। प्रत्येकी तुम्ही 5-5 वेळा करायचे बघा। तुम्हाला मी दाखवत आहे, परंतु तुम्ही करताना 5 वेळा करायचे। त्यापेक्षा जास्त वेळ केले तर उत्तमच, पण सांगते या पद्धतीने। त्यानंतर पूर्ण रिलॅक्स करायचे। दोन्ही पण हात इंटरलॉक करायचे आणि मानेच्या पाठीमागे हात ठेवायचा बघा, या पद्धतीने। आणि थोडासा ताण द्यायचा, मान थोडीशी पाठीमागे घ्यायची आणि आपले जे खांदे असतात तसे स्ट्रेट ठेवायचे, थोडेसे ताणायचे बघा, या पद्धतीने। थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं, श्वास नॉर्मल, स्लोली स्लोली पुढे यायचं बघा, या पद्धतीने। त्यानंतर पूर्ण सरळ, एकदम रिलॅक्स वाटते बघा। खांदे आपले दुखत असतील तर दुखणं कमी होईल, मान आपली पूर्ण आकडलेली असेल तर एकदम रिलॅक्स वाटेल, या पद्धतीने। स्लोली स्ट्रेट, त्यानंतर पूर्ण खाली, त्यानंतर एकदम सरळ and relax, and सरळ, या पद्धतीने करायला एकदम सिंपल आणि साधा आहे। जेव्हा आपण या भागामध्ये असे येतो तेव्हा हे पूर्ण आपला जो खांदा आहे, पूर्ण खांद्याचे भाग असे ताणले जातात। आपला खांदा आकडलेला असेल, दुखत असेल, ते आपले जे स्नायू असतात, मांसपेशी असतात, तिथे रक्तप्रवाह व्यवस्थित पोहोचतो आणि तिथलं दुखणं कमी होत असतं। एकदम करायला इझी आहे, माझ्या बरोबर एकदा नक्की करून बघा। यानंतर बघा काय करायचे, पूर्ण रिलॅक्स। त्यानंतर स्लोली स्लोली उजव्या साईडला बघायची, मान फिरवायची, पूर्ण बघायचं, पूर्ण मान फिरवायची, थोडीशी अशी फिरवायची नाही, जेवढी फिरती संपूर्ण फिरवायची। त्यानंतर सरळ, त्यानंतर डाव्या बाजूला, त्यानंतर सरळ उजव्या बाजूला, पूर्ण फिरायचे। या भागामध्ये मानेच्या या भागामध्ये पूर्ण ताण जाणवतो बघा,
त्यानंतर सरळ, त्यानंतर पूर्ण या पद्धतीने, या पद्धतीने रिलॅक्स. यानंतर बघा आपला जो कान आहे, कान पूर्ण या भागाला टेकवायचा या पद्धतीने स्लोली स्लोली. या संपूर्ण भागामध्ये असा ताण जाणवतो, स्ट्रेच जाणवतो. थोडा वेळ थांबणे, त्यानंतर मान पूर्ण सरळ, त्यानंतर या भागामध्ये थोडा वेळ थांबणे अँड रिलॅक्स. अजून एकदा बघूया. रिलॅक्स. त्यानंतर पूर्ण हात पुढे घ्यायचा या पद्धतीने आणि स्लोली स्लोली फिरवायचे या पद्धतीने. तुम्ही दिवसभर ऑफिस करून घरी आल्यानंतर बघा टीव्ही बघताना काय तुम्ही मालिका बघत असाल, टीव्ही मध्ये काही पिक्चर बघत असाल, ते बघता बघता केलं तरी भरपूर आहे. दिवसभर ऑफिस मध्ये कॉम्प्युटरवर बसून, लॅपटॉपवर बसून एकदम खांदे हात दुखत असतात. त्यासाठी एकदम आरामदायी आहे बघा हे. एकदम इझी अशा क्रिया आहेत, करायला पण एकदम सिंपल, परंतु फायदे खूप सारे. त्यानंतर रिलॅक्स. थोडा वेळ रिलॅक्स करायचे या पद्धतीने रिलॅक्स. यानंतर पूर्ण जे आपले खांदे आहेत ते वरती घ्यायचे पूर्ण या पद्धतीने. थोडा वेळ तर डाऊन, अप, वरती घेणे, डाऊन, वरती घेणे, स्लोली खाली. रिलॅक्स. त्यानंतर पूर्ण हा आपला उजवा हात आहे, पूर्ण या पद्धतीने अँटरलॉक करायचं आणि खेचायचा या भागामध्ये, खेचायचं बघा या पद्धतीने. जास्त खेचायचं नाही, जेवढं तुम्हाला सहन होते तेवढाच खेचणे, नंतर दुखायला लागेल बघा. जास्त नाही, थोडस एकदम खेचायचं. अँड रिलॅक्स. त्यानंतर डाव्या साईडचं बघा या पद्धतीने. यानंतर रिलॅक्स. यानंतर उजवा हात वरती घ्यायचा, स्लोली स्लोली प्रेस करायचं या पद्धतीने. स्लोली स्लोली खालच्या भागामध्ये प्रेस करणे. त्यानंतर डाव्या साईडला बघू, डावा हात वरती, उजव्या साईडने कोपरा पूर्ण खाली दाबायचा, प्रेस करायचं. या पद्धतीने एकदम रिलॅक्स. यानंतर बघा पूर्ण खांदे फिरवायचे स्लोली स्लोली. नंतर उलटे. या पद्धतीने पूर्ण या भागामध्ये किंवा ह्या पाठीमागच्या भागामध्ये जर दुखत असेल तर दुखणे थांबते, परंतु हळूहळू पद्धतीने करायचे, एकदम फास्ट करायचे नाही. व्हिडिओ आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे, परंतु तुम्ही ऍक्च्युअल करताना एकदम हळूवार पद्धतीने करणे. ह्या क्रिया करून झाल्यानंतर बघा डीप ब्रीदिंग करायची. त्यानंतर आपल्याला एकदम रिलॅक्स वाटते. डीप ब्रीदिंग करताना काय करायचं बघा, पाठ आपली पूर्ण ताठ ठेवायची या पद्धतीने. एक हात छातीवरती, एक हात पोटावरती, डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा या पद्धतीने. स्लोली स्लोली दीर्घ श्वास घेणे, श्वास सोडणे, श्वास घेणे, श्वास सोडणे. त्यानंतर मनातल्या मनात काउंट करून श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा.
या पद्धतीने करायला एकदम सिंपल आणि साधा आहे, परंतु त्याचे फायदे खूप सारे आहेत. आपले खांदे दुखत असतील, आकडलेले असतील, मान आपली एकदम दुखत असेल, त्यावेळेस ह्या क्रिया करणे. घरी आल्यानंतर तुम्ही टीव्ही बघताना किंवा झोपायच्या आधी केल्या तरी चालतील. ह्या क्रिया करायला एकदम सिंपल आणि साध्या आहेत, परंतु त्याचे फायदे खूप सारे आहेत. जर आपले खांदे दुखत असतील, मान आकडले असेल, खांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पेन होत असेल, तुम्ही त्यावेळेस ह्या क्रिया करायच्या. दिवसभर ऑफिसमध्ये खूप सारे काम असतात, त्यामुळे रात्री घरी आल्यानंतर तुम्ही ह्या क्रिया करणे किंवा सकाळी ऑफिस जाताना केल्या तरी चालतील. जेव्हा जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा तेव्हा तुम्ही ह्या क्रिया करा, त्याचा खूप फायदा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये, कॉलनीमध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रीमध्ये कुणाला जर खांद्यांचा प्रॉब्लेम असेल, खांदे जर भरपूर प्रमाणामध्ये दुखत असेल, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो. तुम्हाला ह्या क्रिया केल्यानंतर काय फायदा झाला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.